सर, भारतीय संविधानाचा विचार करताना बऱ्याच वेळा असं होतं, की भारतीय संविधान हे इतर कुठल्या देशाची नक्कल आहे किंवा हं. बऱ्याच गोष्टी आपण बाहेरच्या अनेक देशातनं घेतलेल्या आहेत. हां, हां. तर त्या अनुषंगानं नेमकं काय आपल्याला सांगता येईल किंवा बाबासाहेबांच्या त्या अनुषंगाने काय मत होतं? बाहेरच्या देशातून घेण्याचा प्रश्नच येतो कुठे? बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सोशल स्ट्रक्चरचा अभ्यास केला. इथलं इकॉनॉमिक स्टेटस तपासलं. इथली अर्थव्यवस्था तपासली. अ, इथला भूगोल बघितला. इथला इतिहास बघितला आणि त्या अनुषंगाने जे कायदे आहेत, ते कायदे ते लागू केले. आता पाश्चात्य देशाची जर आपण नक्कल केली असती, तर कदाचित तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात, की महिलांना मतदानाचा अधिकार आपण 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना स्वीकारली आणि त्याच दिवशी मतदानाचा अधिकार दिला. आपल्याकडे मतदानाचा अधिकार दिलाच नसता ना आपण महिलांना. हं, हं. आपणही अमेरिकेसारखं म्हटलं असतं. आता अमेरिकेनं का दिला नव्हता? अमेरिकेनं असं सांगितलं, की महिलांना चांगली चॉईस नसते. म्हणजे अमेरिकेचा राज्यघटना लिहिणारा माणूस म्हणतोय, ज्याने ही राज्यघटना लिहिली थॉमस जेफरसन, तो म्हणतो, की महिलांना चांगली चॉईस नसते, त्याच्यामुळे महिला चांगलं सरकार निवडू शकत नाहीत. अच्छा. आणि त्याने स्टेटमेंट करून टाकलं, की वुमेन्स पोझिशन इन हाऊस अँड किचन नॉट इन पॉलिटिक्स. म्हणजे इतकं भयानक बोलतो तो, राज्यघटना लिहिणारा माणूस आहे. असं लिहून ठेवलंय. हां. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, की मी एखाद्या कुटुंबाची प्रगती त्या घरातली महिला किती शिकलेली आहे याच्यावरून मोजतो. म्हणजे अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन जर कॉपी केलं असतं आपण फंडामेंटल राइट्स, तर इथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला नसता. अच्छा. आपण त्याच्या पुढचे पावलं टाकले ना. आता तुम्ही अमेरिकेमध्ये आजही बघताय 1776 ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. आज 2026 आहे. आता अमेरिकेच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय. या प्रचारामध्ये देखील महिला कुठे दिसत नाहीत आपल्याला. जेवढे काही प्रचार करतायत ना, ते सगळे पुरुषच करतायत. या 200-250 वर्षाच्या इतिहासामध्ये अमेरिकेने एकाही महिलेला राष्ट्राध्यक्ष होऊ दिलं नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सारखा अतिशय पानसट बोलणारा माणूस त्यांनी 2 वेळेस राष्ट्राध्यक्ष केला आणि हिलरी क्लिंटनचा त्यांनी पराभव केला, जी महिला प्रचंड कर्तृत्वान आहे. भारतामध्ये जर तशा पद्धतीने कॉपी केलं असतं, तर इंदिरा गांधी कधीच पंतप्रधान झाल्या नसत्या. अच्छा. आणि प्रतिभाताई पाटील हे कधीही ते म्हणतो ना, की मराठ्यांचा वाडा असतो, ढाळच असते. हं, हं, हं. त्याच्यातून त्या कधीही बाहेर आल्या नसत्या. अच्छा. आणि द्रौपदी मुर्मू सारखी एखादी आदिवासी महिला ही त्या जंगलातून येऊन राष्ट्रपती भवनामध्ये कधीही बसली नसती. त्याच्यामुळं आपण जर तिकडचं कॉपी केलं असतं ना, तर या महिला तुम्हाला कुठेच दिसल्या नसत्या. त्याच्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्नच नाही. आपण त्यांच्या पुढची पावलं टाकलीत. हं, हं. आपण फक्त काय केलंय, की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदर्भ वापरले ना, ते संदर्भ वापरत असताना त्यांनी सांगितलं, की फ्रेंच डिक्लेरेशनमध्ये असं आहे हे बघा. हं, हं, हं. बिल ऑफ राईट्समध्ये असं आहे. हं, हं. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या ह्युमन राईट्स डिक्लेरेशनमध्ये असं आहे. आणि मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळे प्रपोजल मांडले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं गेलं, की समता, स्वातंत्र्य, बंधुता हे फ्रेंच रिव्होल्यूशनमधून घेतलं असं आपण म्हणतो. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायत, की फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये नाही, हे मी बुद्धापासून घेतलंय. बुद्धाच्या फिलॉसॉफीचा भाग आहे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव. बरोबर. आणि ते मी आपल्या राज्यघटनेमध्ये आणले असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत, की लोकशाही संकल्पना देखील मी पाश्चात्य घेतलेली नाही म्हणतायत ते. अच्छा. ही बुद्धाची लोकशाही आहे म्हणतायत. आणि इथे जे विरोधी पक्ष स्थापन केला गेला ना, त्या विरोधी पक्षाचे नियम हे सम्राट अशोकाच्या शिलालेखाहून घेतलेले आहेत. विरोधी पक्ष कसा असावा, विरोधी पक्षाला कोणते अधिकार असावेत. हालाकी हे इंग्लंडमध्ये देखील क्लिअर नव्हतं. हं, हं. पण भारताने ते क्लिअर केलं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण काही गोष्टी संदर्भ म्हणून वापरल्यात. अच्छा. पण आपण वेगळे स्ट्रक्चर मांडलेले आहेत आणि एक वेगळं संविधान या देशाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे कुठून कॉपी केलंय असं म्हणणं हे सरासर चुकीचं आहे. खरं तर या देशातले संशोधक कमी पडतायत, हं, हं. की हे आर्टिकल कसं तयार केलं गेलं अच्छा. याचा अभ्यास करण्यासाठी. कारण या प्रत्येक आर्टिकलवरती संविधान सभेमध्ये चर्चा झालेली आहे. आणि तिथं कुठंच असं म्हटलं नाही, की आपण हे अमेरिकेकडून घेतोय म्हणून. दाखवा एखादा संदर्भ मला. अच्छा. नाही आहे. जे 40 खंड आहेत कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे, त्यातल्या कुठल्याही खंडामध्ये असं म्हटलेलं नाही, की आपण अमेरिकेकडून घेतोय, हे आपण इटलीकडून घेतोय, हे आपण जपानकडून घेतोय, असं कुठेही म्हटलेलं नाही. संदर्भ म्हणून वापरलं गेलेलं आहे, पण त्याच्या पुढची पावलं आपल्या संविधानाने टाकलेली आहेत. म्हणून आपण अजूनही म्हणतोय, की जे जगभरातले जे शासन व्यवस्था करू शकलेल्या नाहीत, म्हणजे महिलांना थेट चाव्या देशाच्या हातामध्ये द्यायचं, ते भारताने करून दाखवलेलं आहे. म्हणजे आपण बाहेरच्या देशांच्या राज्यघटनेचा संदर्भ घेऊन आपल्या इथल्या परिस्थितीनुसार, इथल्या लोकांनुसार आपण आपलं संविधान बनवलं. हो, बरोबर. बिलकुल. पण हे सगळं बनवत असताना बाबासाहेबांनी एक असं स्टेटमेंट पण केलं होतं, की भारतीय संविधान चांगलं आहे.
हम्म. मात्र ते जी वापरणारी लोक आहेत ती हम्म. लोक चांगली असतील किंवा वाईट असतील त्यानुसार त्याचं पुढचं भवितव्य ठरेल, असं एक काहीतरी स्टेटमेंट बाबासाहेबांचं हो. होतं. 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण झालं ना, त्या भाषणामधलं हे स्टेटमेंट आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. ते म्हणतायत की राज्यघटना कितीही चांगली असली आणि तिला जर राबवणारे लोक वाईट असतील तर ती राज्यघटना वाईटच ठरते. ओके. आणि जर राज्यघटना कितीही वाईट असली आणि तिला राबवणारा माणूस जर चांगला असेल तर ती राज्यघटना चांगली ठरते. त्या व्यक्तीवर डिपेंड करतं किंवा त्या सत्तेतल्या जे काही लोक आहेत त्यांच्यावर डिपेंड करतं की ते राज्यघटना कशा पद्धतीने राबवतात. एखादी अतिशय वाईट राज्यघटना आहे, पण राज्यकर्ते खूप चांगले आहेत, त्यांची आयडिओलॉजी चांगली आहे, फिलॉसॉफी चांगली आहे, ते समाजासाठी काहीतरी वेलफेअर स्टेट निर्माण करू पाहतायत, असं असेल तर ती वाईट असलेली राज्यघटनाही चांगली ठरते. हम्म. पण राज्यघटना चांगली आहे आणि लोकांच्या मनामध्ये काहीतरी कुरापती आहेत, म्हणजे त्यांना हे राष्ट्राचं भलंच करायचं नाही, लोकांना चांगल्या सुविधाच द्यायच्या नाहीत, असं असेल तर ती राज्यघटना वाईटच ठरणार आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही बघताय की भारतामध्ये काय होतंय नेमकं, मग आरक्षणाचा सारखा मुद्दा आला तर लोक म्हणतात की नाही नाही राज्यघटनेचा हे परिणाम आहे. पण तुम्ही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली असती तर ते संपुष्टात आलं असतं. आता मी तुम्हाला उदाहरण देतो की जपानमध्ये देखील आरक्षण स्वीकारलं गेलंय, त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी असं म्हणतो आपण. म्हणजे तिथं जे काही बुरकू नॉन बुरकू किंवा सामुदाय समुदाय आहे त्यांच्यासाठी आरक्षण नावाची संकल्पना तिथं आणली गेली, पण तिथल्या राज्यकर्त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने राबवली. आता म्हणून तिथं असा भेदभावच राहिला नाही की ज्यांच्यासाठी आरक्षण आपण लागू करू शकतो. जर आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी जर आर्टिकल 15 आणि 16 हे मागच्या 50 वर्षामध्ये जर व्यवस्थित राबवलं असतं तर कदाचित 2001 मध्ये किंवा आता 2025 मध्ये, ह्या 75 वर्षामध्ये आरक्षण संपुष्टात आलं असतं. जसं जपानमध्ये संपुष्टात आलं तसं इथं संपुष्टात आलं असतं. पण सामाजिक लोकशाहीच्या अनुषंगाने पावलं टाकली गेली नाहीत आणि राज्यघटना व्यवस्थित राबवली गेली नाही. पण आता लोक म्हणतायत की नाही नाही राज्यघटना वाईट आहे, म्हणजे राबवणारे लोक त्यांना वाईट वाटत नाहीत, ज्यांनी ह्याच्यामध्ये कामच केलं नाही ते वाईट वाटत नाहीत, राज्यघटना वाईट वाटते. तर त्याचं कारण काय आहे, राबवणारे लोक वाईट आहेत. जर राज्यघटना लोकांना वाटते ना वाईट आहे म्हणून, त्याचा अर्थ असा आहे की राबवणारे लोक वाईट आहेत. दुसरे महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो, इंग्लंडमध्ये लिखित राज्यघटनाच नाही. त्या लोकांनी काय कुणाला दोष द्यायचा, राज्यघटनेला का राज्यकर्त्यांना? राज्यकर्ते चांगले आहेत म्हणून इंग्लंडचे लोक कोणाला दोष देत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे राज्यघटना असली काय नसली काय, कारण आपण संसदेमध्ये जे लोक पाठवले ते चांगले आहेत. हा विश्वास तिथल्या लोकांना आहे. इथल्या लोकांना ह्या लोकांवर विश्वास आहे, त्यांना वाटतं ही लोक चांगली आहेत आणि राज्यघटना वाईट आहे, असं होऊ शकत नाही ना. राज्यघटनेचा काही संबंधच येत नाही जर समजा लोक चांगले असतील तर. पण यांनी राज्यघटनेला बायपास केले आणि दुसराच कारभार यांनी सुरू केला. त्याच्यामुळं लोकांना उत्तर देत असताना ते सांगतात की नाही नाही आमचा काही दोष नाही, राज्यघटना वाईट आहे, ते राज्यघटनेत लिहिलेलं आहे, म्हणजे असं सांगून हे मोकळे होता लागलेले आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की लोक चांगले असले पाहिजे, ते संसदेमध्ये आपण चांगले लोक पाठवले तर तुमची राज्यघटना चांगली ठरू शकते, आणि तुम्हाला असं वाटू शकतं की राज्यघटना वाईटच आहे.